जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सौर ऊर्जेबद्दलची माहिती पाहणार आहोत। सौर ऊर्जेचे महत्त्व राज्य शासनाने लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सुरळीत पुरवठा व्हावा याकरिता 2015 पासून अनेक योजना अशा सौर ऊर्जे कृषी पंपासाठी राबवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रथमतः अटल सौर कृषी पंप योजना आली होती। त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आलेली आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये चालू असलेली प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजना अंतर्गत सध्या पंप स्थापित केले जात आहेत। सध्या तर आता 6 सप्टेंबर 2024च्या कोटा जर पाहिला या तारखेपर्यंत टोटल संपूर्ण राज्यामध्ये 2,63,156 सौर कृषी पंप बसवण्यात आलेले आहेत। आणि आता काही शेतकरी त्यांच्याकडे लाईटीचा पाण्याचा पुरवठा आहे, पण त्यांच्याकडे लाईटीची किंवा पारंपरिक जे वीज जोडणी आहे ते वीज जोडणी नसल्यामुळे त्यांना कृषी पंप किंवा शेतीला पाणी देण्यासाठी सध्या त्यांना जे काही त्यांचे प्रश्न सामोरे किंवा त्यांना ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत आता ज्यांचे काही कृषी महावितरणकडे ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत किंवा ज्यांनी डिमांडसाठी भरलेले आहे, पैसे भरून सुद्धा त्यांचे कृषी त्यांना आणखीही लाईट बिल किंवा डिमांड मिळालेली असून त्यांना आणखी वीज जोडणी करण्यात आलेली नाही, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन सध्या सौर कृषी पंप वाटप करण्याचे मागील त्याला सौर कृषी पंप या अंतर्गत देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे। तर ते सध्या आपण हा अर्ज कसा करायचा, कोणत्या वेबसाईटवर करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये या मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची संपूर्ण माहिती पाहूया। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे। त्या ठिकाणाहून तुम्हाला इथं महाडिस्कॉम हे तुम्हाला सर्च करायचं आहे। महाडिस्कॉम सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला महावितरण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन को लिमिटेड हे इथे दिसेल, यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। हे ओपन केल्यानंतर तुमची महावितरणची वेबसाईट ओपन होईल। त्या वेबसाईटवरती काही दिलेलं आहे ते इथे क्लोज करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा माऊस स्क्रोल करायचा आहे। स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला इथे काही माहिती दाखवली जाईल। इथं उजव्या बाजूला तुम्हाला इथं काही टॅब दिलेले आहेत, इथं जसे की इथं पाहिलं आपण मागील त्याला सौर कृषी पंप योजना, अप्लाय फॉर सोलार रूफटॉप हे अशा इथं योजना दिलेल्या आहेत। इथं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सध्या ज्या न्यूमध्ये आलेली आहे ती मागील त्याला सौर कृषी पंप योजना यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर दुसरा टॅब ओपन होईल आणि त्यावरती तुम्हाला इथं दिलेलं असेल। त्यानंतर हा वेबसाईट पाहू शकता की तुम्ही इथं मागील त्याला सौर कृषी पंप योजना ही नवीन वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे। याच्यानंतर इथं योजनेची पूर्ण माहिती दिलेली आहे त्या वेबसाईटवरती। मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय दिलेली आहेत की शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र व शाश्वत योजना असावी, 10% रक्कम त्यांना भरून बाकीचे की जे काय सोलारचे असेल ते शासन भरणार आहे आणि अनुसूचित जमाती वगैरे असतील तर त्यांना 5% भरायचं आहे। जमिनीचं जे काय असेल ते 3 HP ते 7.5 HP पर्यंत तुम्हाला पंप मिळू शकतो। त्यामध्ये जे आहे ते तुमची जमिनीनुसार पंप मिळू शकतो। 5 वर्षाची दुरुस्त्याची सुद्धा हमी आहे। त्याच्यामध्ये लाभार्थीची निवड कसं दिलेलं आहे की 2.5 एकरपर्यंत जमीन जर असेल तर त्याला 3 असू शकते, म्हणजे 3 HP पंप मिळतो आणि 2.5 एकर ते 5 एकरपर्यंत असेल तर 5 HP आणि 5 एकरवरील शेतकऱ्यांना 7.5 HP पंप मिळतो। या पद्धतीची पूर्ण माहिती दिलेली आहे। याच्यामध्ये पूर्वी अटल सौर कृषी पंप योजना 1 होती, त्यानंतर अटल सौर कृषी पंप योजना 2, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अशा योजना होत्या। त्यानंतर आपल्याला इथं पाहायचं आहे की लाभार्थी सुविधामध्ये अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे। सध्या हे पोर्टल आत्ता सध्या नवीन लॉन्च झालेलं आहे, त्यामुळे सध्या आणखी याची पुढील जे काही अर्ज करण्याची ही असेल ती आणखी प्रोसेस सुरू झालेली नाही, तर लवकरच सुरू होईल। त्याबद्दलचे आपण जेव्हा सुरू होईल तेव्हा त्याचा अपडेट आपण पाहणार आहोत। त्यानंतर अशी पद्धतीचं हे पोर्टल आहे आणि याचा जो व्हिडिओ आहे तो याबद्दलच आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी वाजवायला विसरू नका। धन्यवाद।